नाही तर असं होईल, तुम्ही तिला उचलाल, बाकी मंडळ तुम्हाला उचलतील. तिला उचलण्यासाठी यांनी संकल्प करून आलेले नाहीये ते लोक. नाही नाही, पण या लाडक्या बहिणीसाठी कोण हिंमत दाखवणार आहे? ये बात महिला शक्ती, ये बात. आणि हा लाडक्या बहिणींसाठीचा खास सन्मान हंडी आणि आमच्या लाडक्या बहिणी भारत मातासाठी जोरदार 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 जोरदार. ये बात. आपण सगळे बाळगोपाळ आम्ही तुम्हाला एक विनंती करतो छोटीशी. आता आपल्या समोर एक पथक 9 थर लावण्याचा प्रयत्न करतायत, तर आपण थोडी शांतता राखायची आहे आणि त्यांना थोडी जागा सुद्धा द्यायची आहे आणि असंच छान वातावरणात आपण त्यांना प्रोत्साहन सुद्धा द्यायचं आहे. त्यामुळे प्लीज थोडीशी विनंती, त्यांना थोडी जागा द्या आणि थोडी शांतता राखा. हार्नेस रेडी ठेवा याच्यानंतर आणि धर्मवीर नंतर साई श्रद्धा. बंद करू माईक. हा रेडी तुम्ही लोक? चलो बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. 5 मिनिटात आपण लावणार, आम्ही माईक बंद करतो. गणपती बाप्पा मोरया. हम आनंद लेने के लिए यहाँ पर खड़े हैं. मैं हाथ जोड़ू आपसे, मत रहो वहाँ पे खड़े, मत वहाँ पे रहिएगा खड़े प्लीज. वो बच्चे स्पीकर से दूर करो, वहाँ पे करंट लग सकता है. वहाँ पे करंट है, वहाँ पे करंट मौजूद है, वायरिंग है, बारिश गिर रही है, पानी में करंट आ सकता है. प्लीज वैभव खैरे इकडे पण जे पब्लिक आहे, वायरिंग सांभाळून बसा प्लीज. रेडी ओके. सो हियर वी गो विथ म्युझिक. यंगस्टर मंडळने 6 भराची सलामी दिलेली आहे. अभिनंदन. कौरवों की मानित हुई औरत, एक स्त्री की गरिमा हुई आहत और आरंभ हो गया काल चक्र का सबसे प्रचंड युद्ध, महाभारत. हनुमान आरंभ है प्रचंड. महाराष्ट्र पोलिसांचे मनापासून आभार. दीपक वेदकर साहेब यांचे मनापासून आभार. आपल्या विभागाचे ते नगरसेवक आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने ते काम करत असतात. त्यांचे मनापासून आभार. एकता गोविंदा पथकाला विनंती आहे की आपण आपली रचना करून घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये ते सुरुवात करणार आहे. कृपा करून आम्ही सांगितल्याशिवाय कुणीही थर रचू नका. मेरे भाई मेरे शत्रु बनकर सामने खड़े हैं और गुरु द्रोण पितामह मेरे पूजनीय और बड़े हैं. कैसे उठाओ उनके सामने शस्त्र.
तो कदाचित ना होता, धर्मराज भी स्वयं कभी अपने संयम को ना खोता। स्वयं तुम याद करो, छोड़ दो रिश्तों की डोर और अधर्मियों का नाश करो। आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, मस्त होते झुंड, की घड़ी में उनको आरंभ निशान जाते जाते अवतार लगाते धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड। बाजूलाच पंचशील नगर यांनी सुद्धा सलामी दिलेली आहे संजय निरुपम साहेबांना। हे देवीपाड्यातल्या श्री सलामी झालेली आहे। बालकृष्ण सांभाळून खाली आहे। नवक्रांती गोविंद पथक आहे का? एनर्जीला भारती 21 नंतर तुमचा नंबर आहे। 21 नंतर नवक्रांती आहे। सर्वांसाठी यानंतर अगोबाई और इच्छा सिनेमातली पहारदार लावणी सादर करण्यासाठी लावणी म्हणण्यापेक्षा एक आयटम सॉन्ग आपण म्हणू, जे सोनाली बेंद्रे हिच्यावरती चित्रित आहे। आपल्याकरता सादर करायला आमच्या कलाकार मंचावरती येत आहेत अमृता दहिवेलकर। आमच्या विभागाचे मनसेचे विभागाधिकारी विभागाध्यक्ष श्री नरेश केनी यांचं इथे आगमन झालंय। आमदार मंगेश गुराळकर आणि विधानसभा कुर्ला विधानसभा 174 तर्फे त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। तसेच आमचे प्रिय मित्र नगरसेवक श्री सुषम सावंत यांचंही इथे आगमन झालं, त्यांचंही खूप खूप स्वागत। तसेच आमचे कृष्णाई गोविंद पथक आहेत ना? हा थांबा, नाव घेतो। एकविरा बाल हार्नेस घ्या। साई श्रद्धा नंतर तुमचा नंबर आहे। स्वागत। हनुमान क्रीडा मंडळ यांनी 7 तर लावायचा प्रयत्न चालू आहे। शिवसेनेचा शाखा अधिकारी सागर जाधव हा 4थ्या थरावर आहे असं वाटतं मला। हा एकटा तिघांना घेऊन उठणार आहे आणि 5वा तर लागला आहे।
6वां लग रहा है, 7वां लागलेला आहे. बोल 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 बजरंगबली की. हनुमान क्रीडा मंडळ 7 स्तराची सलामी दिलेली आहे. व्हेरी गुड. ईश्वर के रूप में, जो मानव के रूप में, कभी पक्षी के रूप में, कभी गुरु के रूप में, और ये काम जो राम जी कर रहे हैं, मैं आपको बता दूं कि भगवान भी नीचे रहते तो ऐसा ही काम करते. मानवता के लिए काम करना, इससे बड़ा दुनिया में कोई काम नहीं. दूसरों का दुख सुख समझना एक बात है, दूसरों का दुख सुख समझ के उसके लिए कुछ करना वो अलग बात है. वो है राम कदम. मैं अभी रास्ते में आ रहा था, तमाम जगह इनके पोस्टर लगे हैं, फ्री ऑपरेशन, फ्री ट्रीटमेंट. ये इनका एक छोटा सा दृश्य है, जैसे फिल्म में एक सीन होता है छोटा सा. अभी पूरी फिल्म बाकी है मेरे दोस्त. आपके जीवन में क्या क्या परिवर्तन आएगा वो आप देखते रहिए, क्योंकि मोरे जरा थर लागत होते आणि मला सांगितलं होतं की थर लागेपर्यंत काही बोलू नये म्हणून. जरा जोरदार आपण टाळ्या वाजूया या तिघांसाठी. जोरदार जोरदार जोरदार. प्रभात एक शालू जरा होऊन जाऊ दे, यांचं शालू शालू चाललंय. जरा म्युझिक थांबूया प्लीज. हॅलो प्रभा विचारतोय शालू पाहिजे की हुस्न तर तबा तबा पाहिजे. शालू 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 नाही नाही शालू शालू. चला सगळ्यांनी एक साथ. हा चला नाचायचं सगळ्यांनी. नाचायचं. हा वाजवा. आग शालू झोका दे गो मैना. पडला सगळा आहे. क्योंकि ये ईश्वर ने निर्धारित किया है कि वो उस जगह हो. क्यों हो? क्योंकि आप जैसे हम जैसे लोग जो जरूरतमंद भी हैं, जो दुखी भी हैं और परेशान भी हैं, हमारी दिक्कतें भी हैं, उन सब का ख्याल सिर्फ एक इंसान रखता है. और मेरे ख्याल से अगर ये ख्याल हम सब अपने अपने अंदर डाल दें कि हमें चंद लोगों की सहायता करनी है, मदद करनी है, तो एक दुनिया एक बहुत ही खूबसूरत जगह बन जाएगी. तो आप लोगों के लिए मैं प्रार्थना करूंगा कि आप सब लोग खुश रहें, आपका जीवन सुखमय हो, मंगलमय हो और आप हमेशा स्वस्थ रहें. लोग बहुत कम स्वास्थ्य की प्रार्थना करते हैं, पर मुझे ऐसा लगता है कि आदमी के पास अगर स्वास्थ्य नहीं है तो कुछ नहीं है, फिर वो सब कुछ कमा लेता है. इसलिए आपके स्वास्थ्य के लिए देखिए, संभल के भाई. एक बार मैं भी जोश में ऊपर चढ़ गया था. तुमच्या माहितीसाठी सांगतो, शेखर सुमन साहेबांनी आपल्या हंडीमध्ये सलामी पण दिली होती, आठवत है क्या? आप गोविंदा के पत्थर के ऊपर चढ़ गए थे. हाँ जी, हाँ बिल्कुल. तीसरे पे वहां तक मैं पहुंच गया था. वो आपका आदेश था, आपका निर्देश था और आपका अध्यादेश था. तो मैंने कहा कि जब उन्होंने कह दिया है कि चढ़ जाओ तो चढ़ जाओ, कि खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा अपने बंदों से खुद पूछे, पता तेरी रजा क्या क्या. हाँ, तो शेखर सुमन जैसा भाई और शेखर सुमन जैसा दोस्त मिलना मैं अपना सौभाग्य मानता हूं. और विगत 15 वर्षों से हमारा दोस्ती का रिश्ता रहा है. जब भी हम एक दूसरे को फोन करते तो हेलो नहीं बोलते. जी ये जरूर बता दूं आपको, ये वाकयात जरूर बता दूं आपको. देखिए, लोग अक्सर फोन करते हैं या मिलते हैं
तो हेलो कहते हैं, नमस्कार कहते हैं, प्रणाम कहते हैं, आदाब कहते हैं, सत श्री अकाल कहते हैं, या जो कुछ भी एक संबोधन होता है। हमारे बीच संबोधन नहीं है, हमारे बीच एक ऐसी चीज है जो आप अनुमान भी नहीं लगा सकते, आपको गुमान भी नहीं हो सकता। और राम जी को एक नज्म साहिर लुधियानवी का बहुत पसंद है, जो अक्सर राजेश खन्ना जी कहा करते थे, और मैं एक वीडियो देख रहा था पुराना, वो इसी मंच पे खड़े होकर वो भी बोल रहे थे और ये सबसे ज्यादा खुश थे। उसमें एक बड़ी अच्छी बात कही गई है और मैं चाहूंगा कि तालियां मेरे लिए नहीं राम जी के लिए हो कि इज्जतें। थांबा, शांती ठेवा, यांचं उद्या घेतो। दादा बीसीसीएम बघायला गेले, तुम्ही आत्ता आले तर माझ्याकडे लिस्ट आहे। आणि हे बघा ना, हे मारतील ना तुम्हाला। सलामी झालेली आहे, डीजे वाले बाबू गाना बजा दो। जीव झाला येणार तुझा रात रात जागण, उडतीच भर तुझा पितो माग मागण। जीव झाला येणार तुझा रात रात जागण, उडतीच भर तुझा पितो माग मागण। तर मंडळी, सूरज सुलाणे यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांनी युरोपमध्ये सर्वात उंच माउंट एल्ब्रुस 5642 मीटर आणि 18510 फूट हे क्लाइंब केलं होतं। त्यांचं आगमन झालेलं आहे, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आहे सूरज सुलाणे यांचं। नवक्रांती तुमचा नंबर आहे, हार्नेस पाशी गेले ना नवक्रांती। एक महिला आणि एक पुरुष पहिले लावताय, त्याच्यानंतर जयसिद्धी लेडीज लावतील, जेंट्स नाही, पहिले लेडीज। घायल करील राधा पाटील, राधा पाटील मुंबईकर। पल किया छैया कहिए एक दूजे में हमको जाए, इनका चुन चुन के हम छोटा सा घर बनाए। चाहूं चाहूं दिन रात में जाऊं, रहा इंसान बताऊं, जावा में बार बार धड़कन गाऊं भला, मनोरा रचून झाला का? बरं बरं, होईल होईल। आमचा अवली लवली कोहलीचा डायलॉग सगळ्यांना ऐकायचा आहे। बरं, मी सुरुवात करते, सांगता खांडेकर करतील। मी शिवाली अवली कोहली, मी बिवाली अवली कोहली, मी पावली अवली कोहली, मी अवली लवली कोहली। हे भाऊ, ये राधा आहे, चालली माझी मंजुळा, दिसती नादच खुळा, आज पूर्ण चालली माझी मंजुळा, दिसती नादच खुळा।
असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागीन पुन्हा असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागीन पुन्हा असं गाणं नको म्हणू पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागीन पुन्हा असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागीन पुन्हा महिला पथक लगेच काय नाही किती तू बोल काय नाही माझ्या हातात एक तासापूर्वी आले तुम्ही सलामी झालेली आहे नवक्रांती या पथकची आणि आता टाळ्या असल्या पाहिजे ठाणेकरी. एक महिला पथक होऊ दे मग येतो. दुर्गानगरचा राजा महाराष्ट्रातील करोडो बहिणींसाठी जी लाडकी बहीण योजना आणली आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींचे असलेले भाऊ देवेंद्र भाऊ या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटीसाठी वंदे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ज्यांना देव माणूस म्हणून ओळखलं जातं ते महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करू. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात सगळ्यात मोठं रक्षाबंधन माझ्या घाटकोपर मध्ये होतं भाऊ. आणि हजारो बहिणी 15 दिवस मला राखी बांधतात. त्या सगळ्या बहिणींना माहित आहे. आणि त्या सगळ्या बहिणी तुमच्यावर एवढ्या खुश आहेत की निम्म्यापेक्षा अधिक बहिणींच्या अकाउंटवर 3000 रुपये आले. याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा. आणि बाकीच्या बहिणींचा आता स्क्रुटिनी बाकी आहे, ती आली की त्यांच्या अकाउंटला 3000 रुपये येतील. थोडस असं
आनंदाची गोष्ट अशी आहे, आपल्या घाटकोपरमध्ये राजावाडी हॉस्पिटल, मी साहेबांकडे प्रश्न मांडला, साहेबांनी स्वतः बैठक घेतली आणि प्रत्येकाला आनंद वाटेल, अभिमान वाटेल की गणपतीनंतर आपण साहेबांच्याच हातून नारळ फोडतो आहोत. साहेबच ते करतात, पूर्ण तोडून नवीन राजावाडी हॉस्पिटलचं काम सुरू होत आहे. आणि ज्याच्यामध्ये कॅन्सर पासून ते कार्डियाक पर्यंत सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये होणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची घाटकोपरला ही दिलेली सगळ्यात मोठी गिफ्ट आहे. आपला हा जो एलबीएस रोड आहे, ह्या एलबीएस रोडवर आदरणीय डीसीएम साहेबांनी 700 कोटीचा ब्रिज आपल्याला पास करून दिला. त्याचं काम दिवाळीत सुरू होत आहे, आरसीटी मॉल पासून कुर्ल्याच्या बैल बाजार पर्यंत. आणि पंतनगर डेपो पासून ऑलरेडी 600 कोटीचा ब्रिज आपल्या ह्या धैंड्याच्या नाक्यापर्यंत साहेबांनीच पास केला. त्याचं ऑलरेडी काम सुरू आहे. भाऊ, आनंदाची गोष्ट अशी आहे की आजच माझी काशीला यात्रा जाऊन आली. 2,500 लोक काशीला घेऊन गेलो होतो आणि ती यात्रा जाऊन आल्याच्या नंतर लगेच पुन्हा 31 ऑगस्टला आपण नागपूरच्या दीक्षाभूमीला आपण यात्रा काढतो आहोत. पूर्ण 24 डब्याची ट्रेन. आणि नागपूरमध्ये आपण भाऊ असतीलच आपल्या सगळ्यांना, त्या दिवशी असतील तर भाऊंची पण आपली भेट होईल. पण नागपूरला केवळ एक ट्रेन नाही, ती एक ट्रेन झाल्याच्या नंतर पुन्हा गणपतीच्या नंतर नागपूर दीक्षाभूमीला दुसरी ट्रेन देखील निघणार आहे. जेव्हा ही काशीची ट्रेन काढली तर कदाचित देशात पहिलं एकच असं गाव असेल घाटकोपर की ज्या घाटकोपरच्या घराघरातला माणूस काशीला जाऊन आलाय. शेखर भाई, हमको नाम नहीं मिले ये आखिरी ट्रेन में, फिर घाटकोपर ईस्ट का नंबर लग गया. किसी भी घर में जाने के बाद लोग बोलते थे काशी गेलोय, काशी गेलोय, काशीला गेलोय. तर प्रत्येकाची काशीची यात्रा मागच्या 15 वर्षापासून घडवली. आणि आमचे घाटकोपरचे लोक यासाठी आनंदी आहेत की आम्ही आधी घाटकोपरमध्ये यात्रा काढायचो, आता देवेंद्र भाऊंनी पूर्ण महाराष्ट्रातल्या गावातल्या लोकांना पूर्ण तीर्थयात्रा घडवण्याचं ठरवलंय. आमच्या डोक्यात असं आलं की केदारनाथ, पालिताना, अजमेर, अयोध्या, काशी आणि एकविरा देवी आणि शिर्डी अशा वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन मी 15 वर्षापासून सगळ्यांना घडवतोय. देशातली मंदिरं माझ्या घाटकोपरच्या सगळ्यांनी पाहिली, पण विदेशात देखील मोदीजींच्या करिश्म्यामुळे मंदिर तयार झालं अबुधाबीला. मी असा विचार करतो की जी बहीण मला राखी बांधते, लोकांच्या घरी भांडी घासते, नवऱ्याला मदत करते, त्या बहिणीनं कधी पासपोर्ट पण बनवण्याचा विचार नाही केला. विदेशात जाणं सोडून द्या, तो रिक्षा ड्रायव्हर जे एखादी म्हातारी आई दिसली तर तिला पैसे न घेता घरी सोडणारे पण दिलदार रिक्षा ड्रायव्हर आहेत. लोकांचे बूट पॉलिश करणारे आहेत. नवऱ्याला मदत व्हावी म्हणून रस्त्यावर भाजी विकणारी माझी बहीण आहे. यांनी कधी स्वप्न बघायचं विदेशात जायचं. तर भाऊ, या गणपतीमध्ये पहिल्यांदा एक असा प्रयोग करतोय की माझ्या घाटकोपरमध्ये वेगवेगळे सेगमेंट जे आहेत, ज्यांनी कधी पासपोर्ट सुद्धा बनवला नाही, असे काही लोक आपण दुबईला घेऊन चाललोय. आणि दुबईला घेऊन जातोय, अर्थात त्याची लॉटरी टाकू, जो नशिबान असेल त्याचा नंबर लागेल, त्याचा पासपोर्ट बनवला जाईल, तुमच्या हातून झेंडा दाखवला जाईल. तुम्हाला विनंती करू आम्ही, पण विदेशात जाऊन नरेंद्र मोदीजी काय व्यक्तिविशेष आहे, या देशाला मिळालेला किती मोठा ईश्वरीय शक्ती आहे की ज्यांनी विदेशात देखील आपली मंदिरं बनवलीत. आणि ती मंदिरं कशी आहेत ती बघायला या घाटकोपरच्या भूमीतला माणूस पहिल्यांदा जाईल आणि तुमच्या आशीर्वादाने जाईल. आणि जाता आता एकच वाक्य सांगतो, मी आज जो काही उभा आहे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत साहेबांनी मला मदत केली आहे. आपल्या घाटकोपरमध्ये खूप डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट उभे राहतात. विशेष करून भाऊ, भटवाडीला एक स्मशानभूमी आहे आणि विक्रोळी पार्कसाईडला एक स्मशानभूमी आहे. आता मी शेकडो वर्ष म्हणजे 15 वर्ष हजारो लोकांना काशीला नेलं. काशीला मणिकर्णिका घाट आहे. त्या मणिकर्णिका घाटाचं महत्व असं आहे की तिथे जर अंत्यसंस्कार केला तर माणसाचा आत्मा तडफडत नाही, त्याला शांती मिळते, उसको मोक्ष मिलता है, ऐसा अध्यात्म में और शास्त्रों में कहा है. माझे मोठे भाऊ, त्यांचं शरीर शांत झाल्याच्या नंतर मी त्यांना काशीला घेऊन गेलो. काशीला 6 लाख लोक भाड्यानं घर घेऊन राहतात. का?
तर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार व्हावा. आता मी माझ्या भावाला घेऊन जाऊ शकलो, प्रत्येकाला शक्य आहे का? प्रत्येकाला 200 वर्षाचं आयुष्य मिळावं, पण एक ना एक दिवस प्रत्येकाला देवाच्या घरी जायचं. माझ्या डोक्यात कल्पना आली आणि मलाच कळलं नाही की कशी आली. गंगा नदीला आपल्याला घरी आणता येत नाही, पण गंगेचं तांब्यावर पाणी आपण घरी आणतो, त्याचे 4 थेंब घराच्या 4 कोपऱ्यात शिंपडतो आणि म्हणतो की माझं घर पवित्र झालं. खरं का खोटं? खरं आहे ना? ते गंगेचं पवित्र पाणी आणायचं, त्या मणिकर्णिका घाटाचं पावित्र्य विधिवत ब्राह्मणांच्या द्वारे पूजा करून आणायचं. भटवाडीची स्मशानभूमी तोडून, विक्रोळी पारसाची स्मशानभूमी तोडून दोन्ही स्मशानभूमीमध्ये ते पावित्र्य आणायचं आणि त्या दोन्ही स्मशानभूमीचं रूपांतर मणिकर्णिका घाटात करायचं. मनापासून सांगा, चांगलं आहे का वाईट आहे? आणि मी भाऊ विचारलं, मी म्हटलं लोकांची इच्छा असेल तर करावं. तर शेखर भाई, रक्षाबंधन में हर बहनों ने कहा कि इतनी बड़ी तकदीर कहां, और अभी उसका काम गणपति के बाद दोनों स्मशान भूमि का काम शुरू हो रहा है. आणि त्या दोन्ही स्मशान भूमीला फंड देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एक आणि एकच व्यक्ती, देव माणूस देवेंद्र फडणवीस आहे. आणि मला आज मीडियाने विचारलं की तुम्ही मुंबईत सर्वत्र बॅनर लावलाय, त्याच्यावर देव माणूस का लिहिलंय? म्हटलं मला विचारण्यापेक्षा तुम्ही ऑपोजिट विरोधी पक्षातले नेते आहेत त्यांना विचारा, पण त्यांना कॅमेरा घेऊन नका विचारू. त्यांना एकट्यात विचारा देवेंद्र फडणवीस साहेब कसे आहेत. ते देखील मनापासून सांगतील की देव माणूस व्यक्ती आहे. मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तिने आम्हाला संबोधित करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, भारत माता की, हाथी घोड़े पाल की. पाणी पाणी पाणी. आज जन्माष्टमीच्या निमित्ताने या दहीहंडी समारोहामध्ये ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं ते पूर्ण मुंबईमध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार म्हणून प्रसिद्ध असलेले माझे छोटे बंधू राम कदमजी, आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी, प्रवीण दरेकरजी, सुप्रसिद्ध अभिनेते शेखर सुमनजी, या ठिकाणी उपस्थित शर्मा गुरुजी, सर्वच मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण हंडी फोडतो. ही हंडी खऱ्या अर्थानं त्याच्यामधला जो काला आहे तो समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे आणि समाज हा या काल्याप्रमाणे एकसंध असला पाहिजे, अशा प्रकारचा संकेत आणि संदेश या ठिकाणी प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून आमचे सगळे गोविंदा या ठिकाणी उंचच उंच जाऊन हा जो थार या ठिकाणी लावतात, आता बघा वरपर्यंत ते पोचलेले आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वाह, बहुत बढिया, अरे वा 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 वा. आणि म्हणून हा सामाजिक अभिसरणाचा सण आहे, हा एकत्रीकरणाचा सण आहे. प्रभू श्रीकृष्णांनी ज्या प्रकारे सर्वांना प्रेम दिलं ते प्रेम अनुभवायचा हा सण आहे. आणि मला असं वाटतं की अशा या दिवशी आमचे राम भाऊ ज्या प्रकारे आपल्या मतदारसंघाला आपला परिवार मानून त्यांच्यामध्ये प्रेम वाटत असतात आणि त्यांचं प्रेम मिळवत असतात आणि नवीन नवीन उपक्रमाच्या माध्यमातून ज्या प्रकारे लोकांना जीवनामध्ये आनंद देत असतात, मी त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचं प्रेम रामभाऊ तुम्ही वाटत राहा. जितके दिवस तुम्ही प्रेम वाटत राहाल
तेवढे दिवस तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तेवढे दिवस तुम्ही डॅशिंग आणि दयावान आमदार म्हणून या उभ्या मुंबईमध्ये प्रसिद्ध असाल. म्हणून तुमच्या या सगळ्या कार्याला मी खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद, प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळतच राहो अशा प्रकारची कामना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. या ठिकाणी एक भाऊ, या ठिकाणी आपले अध्यक्ष आशिष शेलारजी पण आलेत. प्रवीण दरेकर भाऊ, हा वेगळा बुके आहे, याच्यावर खूप हे बघा. पारितोषिक सुनील मांडवे यांनी घ्यायचं आहे. राधा पाटील यांच्याकडून मराठमोळी लावणी राधा पाटील यांच्याकडून पारितोषिक देण्यात आलेला आहे. बाबा लवांनी सुद्धा पुढे यायचं आहे. राधा, हे जे मंडळ आहे हे आमच्या मतदारसंघातलं मंडळ आहे. हे आमच्या हक्काचं मंडळ आहे आणि तुम्हाला पारितोषिक देण्यासाठी खास राधा पाटीलच्या हस्ते तुम्हाला मंडळाला तुमचं पारितोषिक देण्यात येत आहे. मी विनंती करतो राधा पाटील यांना, बाबा लवर्स यांना प्राइज वितरण करायचं आहे. मागे 8 थरवाल्यांनी तयारी चालू करायची आहे. प्लीज 8 थरवाला दहंडी पथकाने थर लावायचा आहे लवकरात लवकर. आमदार प्रकाश दादा सुर्वे यांचं मी आभार मानते की मला इथे बोलवल्याबद्दल. नेक्स्ट पुढच्या वर्षी मी परत येणार तुमच्या सगळ्यांसाठी. सगळ्यांनी इथे यायचं आहे. येणार ना? मुंबई गँग आवाज येऊ दे. मुंबईवाले वाटले पाहिजे. थँक्यू. आणि राधा पाटील, थँक्यू राधा पाटील मुंबईकर, मी आभारी आहे. या ठिकाणी तू आलीस आणि खूप जबरदस्त असा परफॉर्मन्स तू आम्हाला आमच्या मागाठाणे मतदारसंघात दिलास आणि या संपूर्ण तरुणांना काय. अच्छा, मी तुझ्या डोळ्यात बघू की तू बघतोय काय? अच्छा, मी बघू तुला. मी का सांभाळू. हा कर. आम्ही एकत्र आहोत, मनसेत पण एकत्र होतो, भाजपमध्ये पण एकत्र आहोत आणि आता भाजपमध्ये शेवटपर्यंत राहणार. तर माननीय प्रवीण दरेकर या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात असणारा हा राम दरवर्षी इथल्या जनतेसाठी आपलं सर्वस्व अर्पण करतो. त्यांना सॅल्यूट करण्याचं काम मी या ठिकाणी या गोविंदाच्या निमित्तानं करतो. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी रामभाऊंच्या मागे त्या ठिकाणी राहावे आणि त्यांच्याही वाटचालीस आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा असाव्यात
अशा प्रकारची प्रार्थना करतो. राम कदम साहेब यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो आणि इथल्या घाटकोपरच्या जनतेची अशीच उदंड सेवा घडो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय कार्यसम्राट प्रकाशदादा सुर्वे. आज थरार आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. 2 मिनिटं शांतता राखा. त्याच्यानंतर एक एक करून सगळ्या मंडळांना आपण संधी देणार आहोत. माझा विनंती आहे बाकी इतर सर्व मंडळांनी त्याला घेराव घालायचा आहे. गोविंदा पथक आणि ओमकार बॉईज आंध्र कर्नाटक सेवा संघ. सुंदर अशी ही सलामी. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. जोरदार. गोपाल कृष्ण महाराज की बोल 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 बोल. बजरंग बली की. या इथे सुंदर अशी ही सलामी. हा दहीकाला महोत्सव. दहीकाला महोत्सव वाक्यांचं आम्ही स्वामी प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतोय. आला आला राम नवमीचा सण आला. जिथे पाहू तिथे तिथे ते सायलीला. आला आला राम नवमीचा सण आला. जिथे पाहू तिथे तिथे ते सायलीला. मित्रांनो
आवाज नाही येते शिट्टीचा. जरा हौस लावा. आला का? येप्पा. थोडं इकडे घ्या थोडं. ओके चालू दे. मेघाजी इकडे या. महिला मंडळ बघा काय खुश झालं. मेघाजी या. 6,000चे पैसे द्या. प्रकाश पुजारी साहेब या. नगरसेवक संजय सिंगनजी आणि शाखा प्रमुख प्रकाश पुजारीजी यांच्या शुभ हस्ते आता पारितोषिक दिले जातील. चला या प्रकाश पुजारीजी साहेब जरा मधून बाजू पाठ सगळ्यांनी काढा. प्रकाश पुजारी साहेब शाखा प्रमुख पारितोषिक देण्यात येत आहे. यांचा एक सुंदर आविष्कार नृत्य आविष्कार काही क्षणाच्या अवधीतच या रंगमंचावर साकार होणार आहे. तरी स्टेजवरील सर्व मित्र परिवाराला विनंती आहे की जरा स्टेज रिकामा करा. स्टेज रिकामा करा. डान्स परफॉर्मन्स आहे. सगळ्यांना विनंती आहे. संजय सिंगन साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येईल. सगळ्यांना विनंती आहे. बिहारी वाजपेयी जी ने एक कविता लिखी थी जिसका नाम था मेरा परिचय. और आज भी जब हमसे पूछा जाता है कि आपका परिचय क्या है या आपसे कोई पूछता है कि आपका परिचय क्या है, आमच्या पाटलांचा त्या पाटलांचा समध्या पाटलांचा बैलगाडा गाडा ध्यान घाटात केलाय राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा ध्यान घाटात केलाय राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा ध्यान घाटात केलाय राडा. आपल्या गावचा होय बैल तोडा. महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी पुढे यायचंय. जय मल्हार. सावकाश सावकाश सावकाश. राडा ध्यान घाटात केलाय राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा ध्यान घाटात केलाय राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा ध्यान घाटात केलाय राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा ध्यान घाटात केलाय राडा. थँक्यू. वन्स मोर नाही वन मोर चालेल. चंद्राची फरमाईश आलेली आहे. वारखीला मिलातो मिल्क शेख नजरेनं. वारखीला मिलातो मिल्क शेख नजरेनं.
क्या बात है, क्या बात है. जरा जोरदार नाही होता. माधवी निमकर जी, बॉलिवूड स्टार, या सुंदर कार्यकर्त्यांनी आता जसे थांबलात ना तसेच थांबायचंय. तसेच थांबा. कोणी स्टेजवर यायचं नाही. सर्व कार्यकर्ते आहेत तसेच थांबा आता. बिलकुल पुढे कोणी पुढे यायचं नाही. आणि